उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। पेठ वडगावात 6,70,000ची रक्कम अज्ञात चोरट्याकडून लंपास। पैसे पडल्याचे असल्याची बतावणी करून गाडीच्या हँडलला असलेली रामचंद्र तुकाराम लुगडे वय 60 राहणार सावर्डे तालुका हातकणंगले यांची रोख रक्कम 6,70,000 रुपये असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी चोरून पलायन केले। ही घटना पेठ वडगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या बाहेर घडली। याची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सावर्डे तालुका हातकणंगले येथील रामचंद्र तुकाराम लुगडे यांनी घर बांधकामासाठी मिणसे येथील एका पतसंस्थेचे कर्ज घेतले होते। या कर्जाची रक्कम बँक ऑफ इंडिया येथे संस्थेने वर्ग केली होती। या कर्जाची 8 लाख रुपये रक्कम काढली। त्यापैकी 1,30,000 रुपये रक्कम मुलगा राहुल याच्या खात्यावर जमा केली। येथील उर्वरित 6,70,000 रुपये रक्कम सोबत आणलेल्या वायरच्या पिशवीत घेऊन बँकेतून बाहेर आले। बँकेपासून काही अंतरावर मोटरसायकल पार्किंग केलेल्या ठिकाणी जाऊन पैशाची पिशवी गाडीच्या हँडलला लावली। दरम्यान अज्ञात इसमाने त्यांना तुमचे पैसे मोटरसायकलच्या मागे पडले असल्याची बतावणी केली असता लुगडे हे गाडीवरून उतरून खाली पडलेल्या नोटा खाली वाकून गोळा करत असताना त्या अज्ञात इसमाने मोटरसायकलला अडकवलेली पैशाची पिशवी घेऊन पलायन केले। आपली पैशाची पिशवी गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली, मात्र तो चोरटा तेथून मोटरसायकलवरून गायब झाला होता। आपली पैशाची पिशवी चोरीला गेली असल्याची खात्री झाल्यावर तात्काळ याची वर्दी वडगाव पोलिसांना देण्यात आली। वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार व अन्य पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटा सापडला नाही। दरम्यान पोलिसांनी या चोरीचा तपास गतिमान केला असून त्या चोरट्याचे CCTV फुटेज पोलिसांना मिळाल्याचे समजते। पोलिसांनी त्या दिशेने तपास गतिमान केला आहे। या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करत आहेत। या चोरीच्या घटनेने वडगाव शहरात खळबळ उडाली असून दैनंदिन मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे ने आण करून बँक व्यवहार करणाऱ्या खातेदारात व बँक पतसंस्था कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ज्या रामचंद्र लुगडे या इसमाची रक्कम चोरीला गेली आहे, हा इसम भाड्याने हॉटेल घेऊन दिवसरात्र मेहनत करून पैसे मिळवणाऱ्या त्या इसमाची चोरीला गेलेली रक्कम त्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक अडचणीत टाकणारी ठरली असून त्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करावी, या घटनेचा गांभीर्याने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी वडगाव व परिसरातील नागरिकातून होत आहे। दरम्यान सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी यांनी घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।